हिंगोली जिल्हा परिषदेच्या माजी महिला आणि बालकल्याण सभापती आणि गत विधानसभा निवडणुकीतील उमेदवार रुपालीताई राजेश भैया पाटील यांनी अलीकडेच रिसोड तालुक्यातील लिंगा गावाला भेट देत आपल्या नातेवाईक आणि ग्रामस्थांची सदिच्छा तसेच सांत्वनपर भेट घेतली। त्यांच्या या दौऱ्यामुळे परिसरात कृतज्ञता आणि आपुलकीचं वातावरण निर्माण झालंय। लिंगा गावातील सौ शांताबाई देशमुख या काही दिवसांपासून दुर्धर आजाराने ग्रस्त होत्या। या परिस्थितीत सौ रुपालीताई पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन तब्येतीची विचारपूस केली। आजारपणाच्या काळात धैर्य राखावे अशी दिलासादायक शब्दांनी त्यांनी शांताबाई देशमुख यांना धीर दिला। यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे रिसोड शहराध्यक्ष प्रदीपभाऊ देशमुख यांच्या धर्मपत्नी भक्तिताई देशमुख, कविताताई वडकुते, गजानन खडसे, डॉक्टर रामेश्वर रंजवे आदी मान्यवर उपस्थित होते। यानंतर रुपालीताई पाटील यांनी लिंगा गावातील प्रतिष्ठित नागरिक मधुकरराव देशमुख यांच्या घरी भेट दिली। त्यांच्या मातोश्री बहिणाबाई देशमुख यांचं वृद्धापकाळाने निधन झाल्याने रुपालीताई यांनी या कुटुंबियांना धीर दिला। दुःखाच्या या प्रसंगी त्यांनी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत श्रद्धांजली अर्पण केली। रुपालीताई पाटील यांच्या समाजातील विविध घटकांशी नेहमी जिव्हाळ्याचे संबंध आहेत। राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी नेहमीच कार्य केले, म्हणूनच त्यांच्या भेटीला स्थानिक ग्रामस्थ आणि कुटुंबियांनी मोठा आदर व्यक्त केला। गावकऱ्यांनी सांगितलं की अशा कठीण प्रसंगी मान्यवर व्यक्ती स्वतः भेट देतात, ही बाब आमच्यासाठी मोठा आधार ठरते। रुपालीताईंची उपस्थिती आणि दिलासा देणारे शब्द हे कुटुंबियांसाठी धैर्य वाढवणारे ठरले। रुपालीताई पाटील यांच्या या सदिच्छा आणि सांत्वनपर भेटीमुळे लिंगा आणि परिसरात आत्मीयतेचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी आत्माराम जाधव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.